नमस्कार. मी स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते. मागच्या व्हिडिओत तुम्हाला मी पाऊल शिकवलेलं आहे. आज आपण स्वस्तिक शिकणार आहे. तर स्वस्तिक शिकणार आहे आणि आजूबाजूच्या काड्या त्या शिकवणार आहे मी रेषा तुम्हाला. तर त्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. याला लागणारं साहित्य हे बघा, पांढरे 6 नंबरचे मणी, लाल 6 नंबरचे मणी, ही कैची, ही सुई आणि हा नायलॉन धागा. तर करायची सुरुवात. हे बघा, सुरुवातीला आपण लाल मणी घेणार आहे. 4 लाल मणी घ्यायचे. हे बघा, 1 2 3 आणि 4. हे 4 मणी घेऊन आपण इथे गाठ मारणार आहे. आता हे 4 मणी घेतल्यानंतर आपण पुढचे मणी घ्यायचे. पुढचे घेतले, पुढचे 2 मणी घेतले मी. आता आपण पांढरे मणी 3 घेणार आहे. हे बघा, असे पांढरे 3 मणी घेतल्यानंतर ह्याच्यातून त्याच्या विरुद्ध साईडला घ्यायचे. आता इथे परत 3 पांढरे मणी घ्यायचे आपल्याला. हे बघा, हे असे 3 मणी पांढरे घेतल्यानंतर पुन्हा तसंच या विरुद्ध साईडने घ्यायचं. आता इथे आपल्याला इथे 2 पांढरे आणि 1 लाल मणी घ्यायचे. हे बघा, एक पांढरा, 1 लाल, पुन्हा 1 पांढरा. असं हे बघा, हे असं. आता आपल्याला 3 लाल मणी घ्यायचे. इथे 3 लाल मणी. एक, 2 आणि 3. हे बघा, हे 3 मणी आपण हे असे घेतले की मग हा इकडे आपल्याला वळवायचं आहे या साईडला. घेतलं आणि इथे आपल्याला परत पांढरे मणी घ्यायचे. हे बघा, असं हे झालं याचा हा भाग. आता इकडे आपल्याला सुरुवात करायची. पांढरे मणी, परत 3 मणी पांढरे, 3 पांढरे. तर इथे 2 मणी पांढरे घेऊन 1 रंगीत, असं स्क्वेअर पूर्ण इथपर्यंत करायचं. हे बघा, आपण असं हे पूर्ण इथपर्यंत आणलेलं आहे. आता इथे लाल मणी घेतलेले पूर्ण. आता इकडच्या साईडला आपण पांढरे मण्यांचं हे करणार आहे. हे बघा, हा भाग करायचा आपल्याला. 3. हे बघा, हे 3 मणी घेऊन असे प्रत्येक वेळी
आणि घट्ट विण घ्यायची. घट्ट घेतली तर स्वस्तिकाचा आकार छान दिसेल. आता इथे एक पांढरा, एक लाल आणि एक पांढरा असा घ्यायचा. जिथे लाल मण्यांची येणार तिथे आपल्याला असं घ्यायचंय. मग लाल मण्यांचा चौकोन येतो. आता इथे लाल मणी टाकायचे 3 आपल्याला. असं डिझाईन आता तयार झालेलं आहे. आपला हा भाग असा तयार झालाय. आता आपल्याला असा करायचा आहे. हे बघा, इथे मी पूर्ण हे करून पॅक करून दिलं होतं, गाठ मारून दिली. आणि आता इथे दुसरं हे चालू केलं. सेम हीच डिझाईन असंच घ्यायचंय आपल्याला सारखंच. आता इथे बघा, इथे इथे जॉईन करायचं कसं ते सांगते मी तुम्हाला. हा पांढरा मणी घ्यायचा, हा लाल मणी घ्यायचा आपल्याला इथला. हा लाल मणी, परत पांढरा मणी. आता ह्याच्यातून असं काढून घ्यायचं. असं हे बघा, असं असं येतं. आता हा आपल्याला हे पुढे घ्यायचंय. हे बघा, असं घेऊन असं लाल मण्यातून आपण पॅक इकडे काढून घ्यायचे. आणि इथे इथे आपल्याला हा मणी घ्यायचा. हे बघा, लाल लाल मणी घेतल्यानंतर इथे आपल्याला 3 मणी आपल्याला पांढरे ओळायचे. परत तसंच करणार आहे आपण. 3 मणी घेत जायचे. असं घ्यायचं. परत इथे पांढरे. ठीक आहे. असं आता परत 3 पांढरे, नंतर 2 पांढरे, 1 लाल घ्यायचंय. नंतर याच्यानंतर आपल्याला पुन्हा हे आता 2 पांढरे मणी, 1 लाल. हे बघा, आपलं स्वस्तिक तयार झालेलं आहे. आता ह्या ज्या रेषा करायच्या असेल ना, तर हे बघा,
चारचीच डिझाईन घ्यायची आपल्याला, स्क्वेअर सगळे. तर हे 1 2 3 घरं केल्यानंतर चौथ्या घराला 2 मणी पांढरे घ्यायचे आणि एक लाल घ्यायचंय. इथे लाल घ्यायचंय आणि मग लाल याचे हे 2 भाग करायचे आणि पुन्हा मग तेच पांढरे आणि चालू करायचे. असे 10 घरं केलेले आहेत मी. आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.